हॅलो फ्रेंड्स, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. अनेक जणांना ज्याविषयी माहिती हवी असते किंवा ज्याच्याबद्दल बऱ्याच शंका असतात किंवा गोंधळ असतो, अशा विषयाबद्दल आज आपण बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंग. जून महिना, जुलै महिना आला की बऱ्याच जणांना आठवायला लागतं ITR बद्दल. हो, मी त्या ITR बद्दलच बोलतीये, जे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. ते का भरायचं? कशासाठी? काय कागदपत्र लागणार आहेत? आणि यावर्षी वेगळं काय? याविषयी बोलणार आहोत आपण आजच्या पॉडकास्टमध्ये. हॅलो फ्रेंड्स, बिझनेसची बाराखडी पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी CA अर्पिता कुलकर्णी. मी वेगवेगळ्या व्यावसायिकांसोबत काम करते. त्यांच्या बिझनेस ग्रोथमध्ये त्यांना मदत करते. आणि आज आपण जो विषय बोलणार आहोत तो म्हणजे ITR संबंधी सर्व काही. टॅक्सची गोष्ट 2024-25 ITR फायलिंगचं गाईड. ITR म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न. हा एक फॉर्म आहे जो सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म या प्रकारात मोडतो. या फॉर्ममध्ये आपण काय सांगतो? तर या फॉर्ममध्ये आपण आपलं उत्पन्न किती कर आपल्याला लागू आहे तो कॅल्क्युलेट करतो. किती कर आत्तापर्यंत आपण भरलाय आणि शेवटची स्थिती आपण या फॉर्ममध्ये डिक्लेअर करतो. आपलं उत्पन्न किती, कोणते सोर्स आहेत, त्यावर किती कर आहे आणि तो कर कसा भरलाय. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या www.incometax.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवर हा ITR भरता येतात. हा फॉर्म फक्त कर भरण्यासाठी नसतो, तर हे एक फायनान्शियल डॉक्युमेंट आहे. कोणाला ITR आवश्यक आहे? CBDT म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस प्रमाणे ज्या व्यक्तीचं उत्पन्न बेसिक एक्झम्पशन लिमिटपेक्षा जास्त असेल त्या प्रत्येक व्यक्तीने इन्कम टॅक्स रिटर्न भरणं आवश्यक आहे. जर तुमच्या अकाउंटवर, तुमच्या पॅनवर TDS कापलेलं असेल तर ते रिफंड घ्यायचं असेल तरी इन्कम टॅक्स रिटर्न भरावे लागतात. ITR आपण का भरतो? हा फक्त सरकारसाठी, डिपार्टमेंटसाठी भरायचं म्हणजे ती एक फॉर्मॅलिटी नाही आहे. तर ITR हे प्रत्येक पॅन होल्डरसाठी महत्त्वाचं आहे. ITR भरण्याचे काय फायदे आहेत बरं? एक तर इन्कम डिक्लेअर करतो आपण, त्यामुळे तुमच्याकडे इन्कमचा प्रूफ राहतो. सेकंड, जर तुम्ही रिफंड असेल तुम्हाला किंवा रिफंडची केस असेल तर तुम्हाला रिफंड भरण्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरणं महत्त्वाचं आहे. बँक लोन घेण्यासाठी, विजासाठी म्हणजे विजा ॲप्लिकेशनसाठी या सगळ्यासाठी ITR डॉक्युमेंटेशन विचारले जाते. इन्शुरन्स क्लेम, घर खरेदी करण्यासाठी किंवा इतर फायनान्सिंगसाठी सुद्धा इन्कम टॅक्स रिटर्न विचारले जाते. कधी इन्कम नसताना किंवा इन्कम टॅक्सेबल किंवा बेसिक लिमिटपेक्षा कमी असतानाही इन्कम टॅक्स रिटर्न भरायचं का? तर नक्कीच. कारण जर पुढे मागे कोणते रेकॉर्ड्स लागले तर तुमचे आर्थिक रेकॉर्ड्स किंवा फायनान्शियल ट्रॅक हे इन्कम टॅक्स रिटर्नद्वारे तुम्हाला प्रूव्ह करता येतात, तुम्हाला सबमिट करता येतात. आता इन्कम टॅक्समध्ये नेमके प्रकार कोणते किंवा कोणत्या प्रकारच्या उत्पन्नावर इन्कम टॅक्स लागू होतो? सर्वात पहिले सॅलरी इन्कम म्हणजे जर तुम्ही पगारदार असाल तर तुम्हाला मिळणाऱ्या पगारावर टॅक्स आहे. आता आपण जे बोलतोय ते बेसिक लिमिट ॲप्लिकेबल आहे की नाही असं नाहीच. आपण फक्त कुठल्या सोर्सेसवर इन्कम टॅक्स ॲप्लिकेबल आहे याविषयी बोलतोय. दुसरं आहे हाऊस प्रॉपर्टी इन्कम. जर तुम्ही घर भाड्याने दिलं असेल म्हणजे रेंटवर दिलं असेल आणि रेंट इन्कम असेल तर ते सुद्धा सोर्स आहे जे टॅक्सेबल आहे. दुसरा प्रकार, जर तुम्ही
होम लोन घेतलं असेल तर त्याचा इंटरेस्ट कंपोनंट जो आपण क्लेम करतो ॲज अ डिडक्शन, ते सुद्धा इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी या कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जातं. तिसरा टाईप आहे बिझनेस आणि प्रोफेशन. जर तुम्ही एखाद्या बिझनेसमध्ये असाल, एखादा बिझनेस रन करत असाल किंवा प्रोफेशन म्हणजे तुम्ही एखादी प्रोफेशनल सर्व्हिस देत असाल, तर ते सुद्धा टॅक्सेबल आहे अंडर इन्कम फ्रॉम बिझनेस आणि प्रोफेशन. हे इन्कम प्रोप्रायटर असू दे, पार्टनरशिप असू दे, तुम्ही कोणत्या प्रकारच्या कॅटेगरीमध्ये येता त्याप्रमाणे टॅक्सेबल आहे. चौथा प्रकार कॅपिटल गेन. जर तुम्ही जमीन, शेअर्स, म्युच्युअल फंड इत्यादींचा व्यवहार केला असेल म्हणजे सेल केला असेल, तर कॅपिटल गेन हा इन्कमचा सोर्स आहे जो टॅक्सेबल आहे. आणि शेवटी पाचवा आणि शेवटचा अदर सोर्सेस म्हणजे तुम्हाला एफ-डीवरचं व्याज मिळत असेल, सेव्हिंग अकाउंटवर व्याज मिळत असेल किंवा एखादं कमिशन असेल, तर हे सगळं या कॅटेगरीमध्ये येतं. सो तुम्ही कोणत्या पद्धतीचं इन्कम तुमचं आहे ठराव त्यावर तुमचा फॉर्म नंबर ठरवला जातो. 26 एएस काय असतं? 26 एएस हा तुमचा फॉर्म आहे ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत तुमचा टी-डी-एस किती डिडक्ट झालाय, कोणी केलाय आणि कोणत्या प्रकारच्या किती अमाउंटवर तो झाला याबद्दल संपूर्ण माहिती असते. 26 एएसमध्ये आत्तापर्यंत ॲक्युम्युलेटेड टी-डी-एस तुम्हाला दिसतो, जो तुमच्या आय-टी-आरमध्ये तुम्हाला लाईन बाय लाईन लिहायचा असतो. आत्ता तो ऑटो पॉप्युलेट होतो, पण तो व्हॅलिडेट करायचा असतो. माझं मी इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकते का? हो, नक्कीच. पण त्यासाठी आधी incometax.gov.in या वेबसाईटवर जावा आणि लॉग इन करून तुमचं 26 एएस चेक करा, एआयएस चेक करा, टी-आय-एस चेक करा. त्यानंतर तुम्हाला इन्कमचे टाईप कळेल. तुम्ही त्या रिलेटेड सगळं डॉक्युमेंट घ्या आणि आय-टी-आरचा टाईप बघा. आता आता एक महत्त्वाचा प्रश्न जो तुम्हाला पडला असेल, की आय-टी-आर टाईप कसा ओळखायचा? तर आय-टी-आर 1, आय-टी-आर 2, 3, 4, 5, 6 आणि 7 असे टोटल 7 आय-टी-आर. आय-टी-आर 1 ज्याला सहज म्हणतात, तो सॅलरी इन्कम किंवा पेन्शन आहे किंवा एका घराचं रेंट आहे, अशा लोकांसाठी आहे. इतर उत्पन्न म्हणजे व्याज किंवा एफ-डी, बचत खात्याचं इंटरेस्ट यासाठी सुद्धा ॲप्लिकेबल आहे. एकूण उत्पन्न 50 लाखापेक्षा कमी असलेल्या लोकांसाठी आय-टी-आर 1 ॲप्लिकेबल आहे. आय-टी-आर 2 सॅलरी प्लस कॅपिटल गेन यांच्यासाठी आहे. आय-टी-आर 3 स्वतःचा व्यवसाय असलेल्या लोकांसाठी, पार्टनरशिप फर्मचा पार्टनर असणाऱ्यांसाठी, शेअर ट्रेडिंग या लोकांसाठी आहे. आय-टी-आर 4 सुगम हा छोट्या व्यापाऱ्यांसाठी आहे, ज्यांना प्रिझम्प्टिव्ह इन्कम स्कीम म्हणजे ज्यांचा बिझनेस हा 44 44 या किंवा 44 या कॅटेगरीमध्ये येते. आय-टी-आर 5 हा पार्टनरशिप फर्म, एओपी, बीओआय यांच्यासाठी आहे. आय-टी-आर 6 हा कंपन्यांसाठी आहे आणि आय-टी-आर 7 या चॅरिटेबल ट्रस्टसाठी आहे. मग आय-टी-आर तयार करण्यासाठी किंवा आय-टी-आर फाईल करण्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात? तर सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र जे लागतं ते म्हणजे तुमचे इन्कमचे सोर्स काय आहेत त्यावर अवलंबून असतं. म्हणजे जर तुम्ही इन्कम फ्रॉम सॅलरी या कॅटेगरीमध्ये येत असाल तर फॉर्म 16. जर तुम्हाला रेंट इन्कम असेल तर रेंट रिलेटेड सगळी कागदपत्रं म्हणजे ॲग्रीमेंट्स, त्या रेंटची जी रक्कम मिळाली आहे त्या रिलेटेड बँक स्टेटमेंट्स. तुम्ही बिझनेस प्रोफेशनमध्ये येत असाल तर तुमचं एंटायर अकाउंटिंग रेकॉर्ड लागतात. जसं इन्कम, एक्सपेन्सेस याचं अकाउंटिंग करावं लागतं आणि तो तुमचा सोर्स असतो किंवा ते डॉक्युमेंट इम्पॉर्टंट असतं. कॅपिटल गेन असेल तर कॅपिटल गेन स्टेटमेंट्स तुम्हाला मिळतात. म्युच्युअल फंड किंवा शेअर संदर्भातली ती स्टेटमेंट्स लागतात. जर जमिनीचा व्यवहार असेल तर सेल डीड लागेल आणि अदर सोर्सेसला बँक सर्टिफिकेट्स, कमिशन सर्टिफिकेट जे काही ॲप्लिकेबल आहे त्याप्रमाणे डॉक्युमेंट गोळा करावी लागेल. ही सगळी तयारी म्हणजे हे सगळे डॉक्युमेंट सॉफ्ट किंवा हार्ड कॉपी कुठल्याही फॉर्ममध्ये
जो इन्कम टॅक्स रिटर्न भरतोय त्याने स्वतःजवळ ठेवणं अपेक्षित आहे आणि त्याची कॉपी तुम्ही ज्यांच्याकडनं रिटर्न भरून घेणार आहात त्यांना दिली पाहिजे, म्हणजे ते तुमचं इन्कम प्रॉपरली कम्प्यूट करू शकतील. काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? सर्वात महत्त्वाचं म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न वेळेवर भरलं पाहिजे, म्हणजे बिफोर ड्यू डेट. तसं केल्याने बरेच फायदे होतात. एकतर तुमची पेनल्टी किंवा इंटरेस्ट कंपोनंट वाचतो. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, तुमचे जर काही लॉसेस असतील शेअर्सवर, म्युच्युअल फंडवर, तर ते कॅरी फॉरवर्ड होत नाहीत जर तुम्ही लेट रिटर्न फाईल केलं, म्हणजे ड्यू डेटनंतर रिटर्न फाईल केलं तर. सो तुम्ही हे सगळं अव्हॉइड करण्यासाठी बिफोर टाईम, वेळेच्या आधी तुमचे डॉक्युमेंट्स तुमच्या प्रोफेशनल, तुमच्या CAकडे सबमिट करा आणि रिटर्न फाईल वेळेत करा. तर 24-25 या वर्षामध्ये रिटर्न फाईल करताना कोणकोणत्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत? एक म्हणजे न्यू रिजिम आणि ओल्ड रिजिम, म्हणजे टॅक्समध्ये 2 पद्धतीच्या रिजिम आहेत. तर कोणती आपल्याला सुटेबल आहे हे नक्की तुमच्या कन्सल्टंटला विचारा. त्याच्याकडनं त्याचं वर्किंग घ्या. AIS, TIS हे 2 प्रकार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या वर्षभराचं संपूर्ण इन्कमचं डिटेल्स, इन्कम स्टेटमेंट मिळतं. तर ते व्हेरिफाय झालंय ना, ते रिकन्साईल झालंय ना, याबद्दल नक्की चौकशी करा तुमच्या कन्सल्टंटकडे. 26AS प्रॉपर रिफ्लेक्ट होतोय ना, हे सुद्धा नक्की बघा. ATC, ATD या रिलेटेड सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही वेळेवर सबमिट केलेत आणि ते इन्कमच्या कम्प्युटेशनमध्ये कन्सिडर झाले आहेत ना, हे सुद्धा चेक करा. मी 2 केसेस सांगेन. एक अशी की जिथे माझ्या माहितीतल्या एका व्यक्तीने इन्कम टॅक्स रिटर्न भरले होते आणि ते रिटर्न्सचा डायरेक्टली त्याला काही फायदा नव्हता. पण तो व्यक्ती अगदी प्रामाणिकपणे दरवर्षी इन्कम डिक्लेअर करत होता आणि रिटर्न भरत होता. काही वर्षांनी म्हणजे रिटर्न फाईल करत होताच, पण काही वर्षांनी त्यांच्या मुलाला बाहेर जायचं होतं परदेशात शिक्षणासाठी. त्यावेळेला त्यांना शिक्षणासाठी लोन हवं होतं. सो अशा वेळी त्यांची इन्कम टॅक्सचे जे रेकॉर्ड्स होते त्याचा उपयोग झाला आणि त्या व्यक्तीला जरी डायरेक्टली फायदा झाला नसला, तरी त्या व्यक्तीच्या मुलाला परदेशात शिक्षण घेण्यासाठी लोन मिळू शकलं. सो इन्कम टॅक्स रिटर्न अतिशय महत्त्वाचं आहे. इव्हन पासपोर्ट, तुम्हाला व्हिसा प्रोसेसिंगसाठी या सगळ्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न लागतं. मित्रांनो, इन्कम टॅक्स रिटर्न फक्त गव्हर्नमेंटसाठी आहे. माझे सगळे रेकॉर्ड्स माझ्या कन्सल्टंटकडे किंवा CAकडे आहेत. मी त्यांच्याशी बोलून तुम्हाला ते देतो. असं न होता तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व होणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही सहभाग घेतला पाहिजे. कारण इन्कम टॅक्स रिटर्न हे फक्त इन्कम डिक्लेरेशन, कम्प्लायन्स किंवा हां, ते करावंच लागतं असं न बघता तुम्ही तुम्ही दरवर्षी कसे इयर ऑन इयर ग्रो होताय, तुमचं इन्कमचा पॅटर्न कसा आहे, तुम्ही दरवर्षी काय विशेष अचीव्ह केलंय, हे सुद्धा त्यातनं बघता येतं. सो तुम्ही जर इन्कम टॅक्स रिटर्न भरत असाल, तर त्याच्यामध्ये सहभाग घ्या. तुमचं इन्कम नीट डिक्लेअर होतंय ना, कॅटेगरीसुद्धा नीट आहे ना, हे सुद्धा पडताळून पहा. लक्षात ठेवा, ITR वेळेत भरायचा आहे, तो बरोबर भरायचा आहे आणि कोणतीही घाई न करता भरायचा आहे. त्यामुळे तुमची कागदपत्रं आत्ताच तयार करा. ती वेळेवर तुमच्या कन्सल्टंटकडे द्या. कारण इन्कम टॅक्स हा फक्त टॅक्सचा रिटर्न नाही आहे, तर तुमच्या इन्कमचं डिक्लेरेशन आहे आणि त्याच्यावर येणाऱ्या टॅक्ससुद्धा. सो तुम्ही फायनान्शियली किती स्ट्राँग आहात याचं ते एक डॉक्युमेंट आहे. मित्रांनो, अर्न स्मार्ट, फाईल स्मार्टर. तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आम्हाला कळवा. या व्यतिरिक्त आणखीन कोणते विषय या पॉडकास्टमध्ये घेतलेले तुम्हाला आवडतील हे सुद्धा आम्हाला कमेंटद्वारे कळवा. तुमच्या व्यावसायिक मित्रांना या पॉडकास्टची लिंक नक्की पाठवा. सबस्क्राईब करा आणि आपण पुढच्या आठवड्यात भेटू असाच एखादा इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन. तोपर्यंत नमस्कार. Disclaimer. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guest, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.